आज संकष्टी आहे म्हटलं, चला मग संकष्टी चतुर्थीनिमित्त आज पावभाजी बनवूया. उपवास पण आहे. तर संध्याकाळी मग कुकरमध्ये बटाटे, वाटाणे, फ्लॉवर, शिमला मिरची स्वच्छ धुवून बारीक चिरून 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्यानंतर मॅश करून घेतलं. त्याला व्यवस्थित झाकण ठेवून इकडं अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली. कांदा टमाटो बारीक चिरून घेतला. इकडं कोथिंबीर घेतली. 4 टमाटे आणि 4 कांदे घ्यायचे. तर स्वच्छ धुवून कोथिंबीर चिरून घेतली. इकडं मसाले घेतले सर्व. पावभाजी मसाला, हळद, तिखट आणि गरम मसाला घेतला. त्यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे 4 ते 5 पळा. इकडं हिंग पण घेतला आहे. पचन चांगलं होतं हिंग टाकल्यावर. थोडं टाकायचं चिमूटभर. तेल छान गरम झालं कडकडीत तर त्यामध्ये टाकायचं जिरे. जिरे छान तडतडले की चिमूटभर त्यामध्ये हिंग टाकायची. त्यानंतर सर्व गरम मसाले टाकून घ्यायचे. मसाले छान परतून घ्यायचे तेलामध्ये. त्यातला कचवटपणा निघून जातो. त्यानंतर त्यात अद्रक लसूणची पेस्ट, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचं तुकडं घेऊन मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर छान तेलात त्याचा कचवटपणा जाऊस्तोपर्यंत परतून घ्यायचं त्याला. त्यानंतर इथं कांदा टमाटर घालायचं आणि मीठ टाकून व्यवस्थित ते पण मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकल्याने ते लवकर शिजतं. एकजीव झालं सर्व मिश्रण की त्याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं होऊ द्यायचं. म्हणजे कांदा आणि टमाटा छान मऊसूत शिजतो. 5 ते 10 मिनटं झाल्यावर झाकण उघडून परतून घ्यायचं. खाली लागू नाही द्यायचं कारण जळायची पण शक्यता असते. त्यामुळे बघा कसा छान मऊसूत झाला आहे. थोडा वेळ अजून होऊ द्यायचं त्याला. 2-3 मिनटं. बघा कसं तेल सुटलं आहे. असं मसाल्याला छान तेल सुटलं की म्हणजे आपला मसाला व्यवस्थित झाला आहे. मग त्याला छान मॅशरने मॅश करून घ्यायचं. त्यामुळे कुठं कांदा कुठं टमाटा असं लागत नाही. त्यानंतर भाजी टाकून घ्यायची. आपण जी मिक्स केली ती शिजवून घेतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व. छान मिक्स झालं की झाकण ठेवून भाजी होऊ द्यायची. अशा प्रकारे बघा आमची पावभाजी इकडं रेडी आहे. मग जेवणाला घेतलं. सगळे जेवणाला बसले. ताट वाढून घेतलं. इकडं चैत्रला, राहुल यांना, विधीला पहिलेच देऊन दिलं होतं कारण तिला भूक लागली होती. सगळे म्हटले पावभाजी एकदम छान झाली आहे. विधीला पण खूप आवडली. राहुल यांना पण खूप आवडली. अशा प्रकारे आम्ही पावभाजी एन्जॉय केली.